गौरी गणपती येत आहे आणि घरोघरी गौरी गणपतीच्या आगमनाची तयारी चालू आहे। ह्या सगळ्या गडबडीत आपल्याला रांगोळी काढायचं म्हटलं की 1-2 तास लागतो। तर त्यासाठीच मी आज तुमच्यासाठी इथे घेऊन येत आहे रेडीमेड रांगोळी पॅचेस। इकडे मी OHP शीट ही A4 साईजमध्ये घेतली आहे। तसेच तुम्हाला ज्या पॅटर्नची रांगोळी काढायची त्या पॅटर्नचे तुम्ही प्रिंट आउट्स किंवा एक ड्रॉइंग काढून तुम्ही घेऊ शकता। ते मी कमळाचे प्रिंट आउट घेतले आहे, त्यावर मी OHP शीट ठेवून आता त्याला परमनंट मार्करने ट्रेस करत आहे। तुम्हालाही अशा रांगोळ्या बनवायच्या आहेत आणि तुम्हाला OHP शीट ही घ्यायची असेल तर तुम्हाला ती स्टेशनरी शॉपमध्ये किंवा मी ही ऑनलाईन घेतली आहे, तशी तुम्ही ऑनलाईन मागवू शकता। इकडे घेतलेली OHP शीट ही A4 साईजमध्ये आहे। इकडे मी अशा प्रकारे परमनंट मार्करने सर्व ड्रॉइंग हे ट्रेस करून घेतला आहे। अशा प्रकारे इकडे मी टोटल 6 कमळे ड्रॉ करून घेतली आहेत। त्यानंतर मी ती शेपच्या अकॉर्डिंग आउटलाईनने कट करून घेतली आहेत। शीटवरती रांगोळी चिटकवण्यासाठी इकडे मी फेविकॉल घेतला आहे आणि तो ब्रशच्या सहाय्याने मी सर्व शीटला थिक लेअरमध्ये अप्लाय करून घेत आहे। इकडे मी फेविकॉल हा पानांना अप्लाय करून घेणार आहे। ग्लू अप्लाय करून झाल्यानंतर मी इकडे डार्क हिरवा कलर आणि पोपटी कलर असे 2 हिरवे कलरचे शेड इथे घेतले आहेत। आउटलाईनला मी इथे डार्क हिरवा कलर देत आहे व पानाच्या मधोमध मी पोपटी कलर इथे देत आहे। रांगोळी ही नीट पसरून घ्यायची आहे व त्यानंतर त्यावर न्यूजपेपर ठेवून हाताने ती चांगली प्रेस करून घ्यायची आहे। मग न्यूजपेपर हा बाजूला करून झाला की त्यानंतर हलक्या टॅपिंग मोशनमध्ये आपल्याला ती रांगोळी झटकून घ्यायची आहे। त्यानंतर मी इकडे कमळाच्या उरलेल्या भागाला फेविकॉल हे अप्लाय करून घेत आहे। फेविकॉल अप्लाय करून झाल्यावर इकडे मी गुलाबी रंग घेतला आहे आणि तो रंग मी इथे स्प्रेड करायला सुरुवात केली आहे। गुलाबी रंग मी इकडे नीट पसरवून घेतला आहे। तो पूर्णपणे पसरून झाल्यानंतर परत आपण न्यूजपेपर घेऊन त्यावर ठेवायचा आहे आणि परत चांगल्या पद्धतीने त्याला प्रेस करून उरलेली जी रांगोळी आहे ती टॅप करून आपल्याला एक्स्ट्रा काढून टाकायची आहे। अशा प्रकारे हे कमळ रेडी झालेलं आहे। आता मला थोडंसं कमळाला अजून अट्रॅक्टिव्ह लुक देण्यासाठी ॲक्रेलिक कलरचा डार्क पिंक शेड मी इथे घेतला आहे किंवा राणी शेड तुम्ही घेऊ शकता। थोडंसं जो माझा कमळाचा बेसचा कलर आहे त्यापेक्षा मी इथे एक टोन डार्क कलर इथे मी घेतला आहे। त्यानंतर मी तो ब्रशच्या सहाय्याने आउटलाईन देण्यास सुरुवात केली आहे। अशा प्रकारे मी हे पूर्ण कमळाला करून घेणार आहे। OHP शीटवरती जेव्हा आपण फेविकॉल लावून रांगोळी स्प्रेड करतो तर त्याला सुकण्यासाठी अर्धा तास लागतो। तुम्ही ही पूर्ण ड्राय झाल्यावरती ॲक्रेलिक कलर हे अप्लाय करायचं आहे। आहे आपल्या कमळाचा फायनल लुक। तर तसेच मी या पद्धतीने अजून जे उरलेले 5 कमळं होती ती तयार करून घेतली आहेत। त्याचप्रमाणे मी अजून एक गणपतीचे चित्र असलेले प्रिंटआउट इथे घेतले आहे व त्यावर OHP शीट ठेवून मी ते परमनंट मार्करच्या सहाय्याने ट्रेस करून घेत आहे। व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसे गौरी गणपती हा उत्सव येत असल्यामुळे मला गौरी गणपतीसाठी ही रांगोळी तयार करायची होती, म्हणून मी गणपती असलेले प्रिंटआउट आणि कमळं अशी मी इथे थीम घेतली आहे। तुम्हीही अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या, डिझाईन्स किंवा फुलाची चित्रे ही घेऊन प्रिंटआउट काढू शकता किंवा जर तुमचं चित्र चांगलं असेल तर ते तुम्ही हातानेही ड्रॉ करू शकता। तुम्हाला लागणारे साईज त्याप्रमाणे तुम्हाला किती आकाराचे डिझाईन्स हवे आहेत त्याप्रमाणे हे तुम्ही ठरवू शकता। हे एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे बनवू शकतो। आता मी इकडे गणपतीचे ड्रॉइंग ट्रेस करून झाल्यानंतर फेविकॉल हा थिक लेअरमध्ये अप्लाय करून घेतला आहे आणि त्यानंतर पानावरती मी हिरवा कलर हा पसरून घेतला आहे। तो पूर्णपणे पसरून झाल्यानंतर मी त्याला प्रेस करून टॅप करून त्याच्यातली एक्स्ट्रा जी रांगोळी आहे ती सगळी मी इथे काढून घेतली आहे। मी मगाशी ट्रेस करून झाल्यानंतर कटिंग करायला विसरून गेली होती, तर मी ते रांगोळी सुकल्यानंतर साईडने हे कटिंग करून घेतले आहे।
अरे स्टेप बाय स्टेप जसे तुम्हाला कलर तिथे भरायचे असतील त्याप्रमाणे सिंगल कलर हे तुम्ही छोट्या छोट्या पार्टमध्ये फेविकॉल अप्लाय करून त्यामध्ये भरून घ्यायचे व ते पेपरने चांगले प्रेस करून एक्स्ट्रा जो रांगोळीचा थर आहे तो टॅप करून आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता इथे मी सगळ्यात शेवटी पूर्ण रांगोळी सुकल्यानंतर मी कलर घेतले आहेत। मग ह्याच्यामध्ये तुम्ही ॲक्रेलिक कलर घेऊ शकता किंवा वॉटर कलर, पोस्टर कलर, कोणतेही कलर जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते घेऊन तुम्ही ह्याला आउटलाईन देऊ शकता। मी इथे रंगीला वॉटर कलर घेतले आहेत आणि त्याच्याने मी इथे आउटलाईन देण्यास सुरुवात केली आहे। मला ज्याप्रमाणे त्याला थोडे शेडिंग पण करायचे होते की ते थोडं डिटेलिंगमध्ये छान दिसेल म्हणून त्याप्रमाणे मी इथे कलर्स हे सिलेक्ट केले आहे। जो डोक्यावरती गणपती बाप्पाचा मुकुट आहे त्यासाठी मी गोल्डन आउटलाईन घेतली आहे व पूर्ण गणपती बाप्पाला मी इथे रेड कलरने आउटलाईन दिली आहे। त्याचप्रमाणे इथे मी डार्क ग्रीन कलर घेतला आहे आणि तो पानांच्या ज्या शिरा आहेत त्याच्यासाठी यूज केला आहे। पानाच्या आउटलाईनला सुद्धा मी इथे डार्क ग्रीन कलर अप्लाय करून घेतला आहे। गणपती बाप्पाच्या डोळ्यांसाठी मी इथे काळ्या कलरने आउटलाईन दिली आहे। तर हे आहे माझ्या दुसऱ्या रांगोळीचे फायनल लुक। जर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हीही नक्कीच घरी ट्राय करा। मी इथे अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यास विसरू नका। आणि तुम्हाला कशा वाटल्या आणि तुम्हीही घरी नक्की ट्राय करा आणि अशा वेगवेगळ्या डिझाईन्स ह्या बनवून ठेवल्या की त्या आपल्याला सणावाराला आपल्या हाताने काढलेल्या रांगोळीचे समाधानसुद्धा मिळण्यास मदत होते। थँक्यू।